सगळं मिक्स होतं, काहीच पत्ता लागत नव्हता की कोणाचा बाप कोणाचं काय. आयुष्यभर बोलत राहिला माझा बाप मला, हे करू नको हे करू नको. आता यशस्वी झालो ना, बापाच राहिले नाही बोलायला. बाप असताना हात गेला, हात घेतला असता, फिरवला असता, प्लस धंदा मोठा माणूस झाला तू. झाला असता बाप. आई बाहेर रडली अर्ध्यानंतर. मोठा भाऊ पण नाही, घर सांभाळायला कोणी काही काहीच करू शकलो नाही मी तेव्हा. कॉन्टॅक्ट तोडला ना मी त्यांच्याशी, क्रूरपणे वागलो, ते सांगतात राहून गेलो. सोसायटीमध्ये बी जाम बदनामी झाली असणार आहे. बापाच्या 10वीला जाऊ शकलो नाही. माझ्या आत्या भावानी का कोणीतरी अग्नी दिली होती. आई एवढी रुसली की पण लावलं नाही मला. आता घरी जातो ना, काही दिवसाआधीच गेलो घरी. फोटो होती, फोटो फ्रेम होतं बापाचा, फुलं लावले होते त्यांना. तो बाप गुढीपाडव्याच्या दिवशी, दिवाळीच्या दिवशी दाराला तोरण लावायचा, त्याच बापाच्या फोटोला हार लावला होता. डायरेक्टली नाही केली मी, इनडायरेक्टली माझाच दोष होता ना. जर गेलोच नसतो, बापाचं लक्ष विचलित झालं नसतं त्या दिवशी रोडवर. तरी म्हणा आता रडून काही फायदा नाही म्हणा.